मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे आणि ही सवय कशी तोडायची? ते सवय ही लागते ती सुप्त मनामुळे लागते. मनुष्याला दोन मन आहेत माहिती आहे आपल्याला, एक जागृत मन, एक सुप्त मन म्हणजे अवचेतन मन. तसंच आपण समजा एखादं पोहायला शिकतो, सायकल चालवायला शिकतो, मग तशी आपल्याला सवय सुद्धा आपल्याला शिकता येते. आता ही सवय आपण कोणती शिकायची आहे? तर पैसे मिळवण्यासाठी. पैसे मिळवण्याची सवय कोणती? तर आपल्या अवचेतन मनाला आपण रिप्रोग्रामिंग करायचं आणि त्याला सवय लावायची की पैशाबद्दल विचार करायचा. कारण कसं आहे, आपलं जे सुप्त मन आहे ना, ते प्रत्येक अडथळा दूर करू शकतो आणि यासाठी आपल्या सुप्त मनाला आपण सांगायला पाहिजे की बाबा, माझ्या मनातील जी पैशाबाबतची अडी आहे किंवा मला जे लहानपणामधून शिकवलं आहे की पैसा सहज मिळत नाही, पैशासाठी मेहनत करावी लागते, या गोष्टी आपण बदलू शकतो. आता कसं आहे माहिती आहे का, की आपलं हे एक जागृत मन आहे, म्हणजे आता आपण जे बोलतो वगैरे एक जागृत मन आहे, हे तो एक कॅमेरा आहे आणि म्हणजे आपण त्याला काही जास्त प्रयत्न करत नाही. आपण डोळे उघडले आणि आपल्या प्रतिमा दिसली, चित्र दिसलं, पाहिलं, आनंद उपभोगला झालं. पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनावरती जे हवं आहे तुम्हाला त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नाही, त्या मानसिक वातावरणाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत त्या कॅमेऱ्याचे चित्र तुमच्या अंतर्मनावर म्हणजेच सबकॉन्शियस माइंडवर, अवचेतन मनावर कोरलं जाणार नाही. आणि ते एकदा का कोरलं गेलं की तुम्हाला जे तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला पैसे हवेत, काही समजा तुम्हाला एखादी मोठी गोष्ट हवी, घर हवं, गाडी हवी, बंगला हवा, तर ती गोष्ट व्हायला, यश मिळायला तुमच्या अवचेतन मनाला तुम्ही रिप्रोग्रामिंग करायला हवं. आणि हे रिप्रोग्रामिंग कसं केलं जातं? तर तुमच्या डोळ्याने जे चित्र पाहिलं आहे आता एका घराचं, त्याच्या घर पाहून तुमच्या मनात एक विचार आला की बाबा आपल्याला पण सुद्धा असं घर पाहिजे. पैसा बघितला, दुसऱ्याची श्रीमंती बघितली की आपल्याला सुद्धा वाटतं की नाही, मी सुद्धा श्रीमंत व्हायला हवं. म्हणजे हा जो डोळ्यांचा कॅमेरा आहे तो चित्र कॅप्चर करतो. म्हणजे कॅप्चर केलेले चित्र आपल्या मनात घर करून राहतं आणि घर केलेले चित्र जर आपण आपल्या अवचेतन मनावर कायमचं कोरून ठेवलं, तुम्ही प्रिंट काढली आणि प्रिंट जपून ठेवली, तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तर करायचं कसं? तर त्याला सवय लावावी लागते आणि सवय तुम्ही ती गोष्ट सतत करत राहिला, सराव करत राहिला, चांगलं बोलत राहिला, सकारात्मक बोलत राहिला आणि असे 21 दिवस जर तुम्ही केला तर ती सवय तुमच्या मनावर कोरली जाऊ शकते. त्यामध्ये अडथळे असतात, अनेक अडथळे असतात. तुमचे आपले दोन मन आहेत, ते जागृत मन त्याला अडथळा तयार करतं की नाही रे, हो होणार नाही किंवा हे असंच आहे, आपल्याला त्या बाबतीत काय करता येणार नाही, आपण त्या पात्रतेचे नाही आहोत. असे अनेक अडथळे आपलं जागृत मन आपल्या अवचेतन मनासाठी निर्माण करतं. तर म्हणजे दोन मन नाही आहेत, एकच मन आहे, त्याच्या आतमध्ये एक कप्पा आहे, ते आहे दुसरं मन. आणि जे सुप्त मन आहे, अवचेतन मन, त्याला अमर्याद शक्ती आहे आणि या शक्तीमध्ये जेव्हा अडथळे निर्माण करतं जागृत मन, तेव्हा ते अडथळे आपण 21 दिवसाची सवय लावून तेच अफर्मेशन पुष्टीकरण बोलून आपण ती आपली सवय निर्माण करू शकतो, म्हणजे अडथळा दूर करू शकतो. कसं आहे माहिती आहे का, नवीन सवय एखादा आपल्या मनात आपण स्थापित केली मग तीच सवय आपल्याला लागते आणि ती सवय जर आपल्याला लागायची असेल तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर मला ब्रह्मांड पैसे दे, मला ब्रह्मांड, मी पैशाचा चुंबक आहे, अशा गोष्टी बोलायला हव्यात. किंवा तुम्हाला समजा एखादं घर हवं तर घराबद्दल तुम्ही अफर्मेशन बोलायला पाहिजे की मला घर हवं आहे, मला घर मिळालं आहे, मी त्या घरात राहतो, माझ्या घरावर प्रेम आहे. अशा गोष्टी जर तुम्ही केला तर तुमचं जे सुप्त मन आहे ती गोष्ट खरी मानायला लागते. जेव्हा ते खरी मानतं तेव्हा तुम्हाला मग ती गोष्ट मिळायला सोपं जातं, शक्ती प्रदान होते. यासाठीच अधिक तीव्रतेने, अधिक शक्तिमान पद्धतीने तुमचे विचार, तुमची भावना तुम्ही त्या ब्रह्मांडाकडे पाठवली पाहिजे आणि मग त्या तुमच्या आयुष्यातील अडथळ्यावर मात करण्याची खरी जी तळमळ आहे ती तुम्हाला लागते आणि मग तो चांगला मार्ग अनुसरण्याची आपल्याला इच्छा होते
आपण सफल बनतो आणि यामधूनच तुम्हाला एक खरोखर मनशांती मिळते किंवा आंतरिक शांती आपल्याला मिळू शकते. आणि या शक्तीबद्दल आपण जागरूक केव्हा होतो, जेव्हा आपल्याला ती गोष्ट हवी असते तेव्हा. म्हणजे इच्छा, आता तुम्हाला इच्छा काय आहे तर पैसे मिळवण्याची, तुम्हाला इच्छा काय आहे तर घर मिळवण्याची. म्हणून तुम्ही 21 दिवस हे करा, सवय निर्माण करा. सवय निर्माण केली की सगळं व्यवस्थित होऊ शकते. आता सवय कशी तयार करायची, यासाठी एक टेक्निक आहे. म्हणजे तुम्हाला समजा शिक्षणाची आवड असेल आणि शिक्षणाची आवडमध्ये असून तुम्हाला समजा मोठं शिक्षण घ्यायचं आहे, ज्ञानी बनायचं आहे, अंतर्ज्ञानी बनायचं आहे, तत्त्वज्ञ बनायचं आहे, विचारवंत बनायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक टेक्निक करावं लागेल. टेक्निक साधं आहे. आपल्या चलनामध्ये जे नाणं आहे सध्या, जे कॉईन, ते कॉईन असे 2-3 घ्यायचे आहेत, ज्यामध्ये आपल्या भारतातील चांगले विचारवंत, तत्त्ववेत्ते, भरपूर शिकलेल्या लोकांचं चित्र असेल. ते चित्र त्या कॉईनवर असलेलं आपण घ्यायचं. तर याच्यामध्ये हे चित्र, हे 10 रुपयाचं कॉईन आहे माझ्याकडे, ते 10 रुपयाचं कॉईन आहे. तर याच्यावर चित्र आहे सर्वपल्ली राधाकृष्णन. सर्वपल्ली राधाकृष्णनमध्ये हे मोठे आपले एक राष्ट्रपती होऊन गेले आणि पंतप्रधानसुद्धा होऊन गेलेले आहेत, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान. आणि ते भरपूर शिकले होते. त्यांच्या स्मरणार्थ आपल्याकडे 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो. ज्या शिक्षकांना आपल्या करिअरमध्ये आणखीन काही मिळवायचं आहे, क्रांती करायची आहे, त्यांनी हे टेक्निक करायला हरकत नाही. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा समजा अधिक शिकायचं असेल, एखादं डॉक्टरेट मिळवायचे असेल शिक्षणामध्ये अथवा PhD मिळवायचे असेल किंवा आणखीन काही संशोधन करायचं असेल, भरपूर शिकायचं असेल, वकील बनायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल, लेखक बनायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा हे करायला काय हरकत नाही. तर माझ्या दुसरं जे आहे कॉईन, ते कॉईन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता यांचं एक कॉईन आहे. आता बाबासाहेब आंबेडकरने आपल्या भारताची राज्यघटना लिहिली आहे, घटना लिहिली आहे. त्यामुळे ते किती मोठे आहे, किती महान आहे ते काय सांगायला नको सगळ्यांना. आणि त्यांनी ते भरपूर शिकले होते. त्यांना खूप अडथळे आले शिक्षणामध्ये, जीवनामध्ये. आता शिक्षण म्हणजेच संपत्ती आहे, म्हणजेच धन आहे, म्हणजेच समृद्धी आहे. पण शिक्षणाने सुद्धा पैसे मिळवता येतात आणि शिक्षणानेच आपल्याला पैशाचे मार्ग खुले होतात, हे माहीत आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं एक 10 रुपयाचं कॉईन आहे, ते आपण घ्यायचं आहे. ते कॉईन आम्ही घेऊन घेतलेलं आहे. असे 2 कॉईन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माझ्याकडे. आणि हे 3रं कॉईन आहे. 3रं कॉईन सर्वपल्ली राधाकृष्णन असं हे कॉईन आहे ना, एका भांड्यामध्ये. आता मी पेला घेतला आहे, तुम्ही ग्लास घेऊ शकता, भांड्याचा किंवा काचेचा घेऊ नये. त्यामध्ये हे एक एक करून टाकायचे आणि यामध्ये तुम्ही मग तुमचा कोणताही हात ठेवून या पाण्याला संस्कारित करायचं. आणि पाणी संस्कारित कसं करायचं, तर तुम्ही म्हणायचं की मला शिक्षणाची खूप आवड आहे, मला शिक्षण मिळू दे, मला कीर्ती मिळू दे, मला खूप शिक्षणाने धन मिळू दे, माझं नाव मोठं होऊ दे, मला माझ्या राष्ट्राची सेवा करायचा येऊ दे, शिक्षणामध्ये मी प्रावीण्य मिळवून दे, मी हुशार आहे, मी सक्षम आहे, शिक्षणाची गंगा माझ्यापर्यंत वाहत येते, असं बोलायचं आहे. आणि हे बोलल्यानंतर अर्थातच शिक्षणामुळे पैसा मिळतो, म्हणजे शिक्षणाचा संबंध पैशासाठी, म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे टेक्निक. हे करायचं आहे. आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते कॉईन बाहेर काढायचे. पहिले आपण बाहेर काढायचे आणि कारण ते तोंडाचं गेले, अडकले घशात, तर नुसतं वेगळा प्रसंग निर्माण होतो. म्हणून हे पाणी आहे ते आपण पिऊन टाकायचं. हे सगळं पाणी पिऊन टाकायचं आहे. ते पाणी पिल्यानंतर आपण ब्रह्मांडाला सांगायचं की ब्रह्मांड मला याच्यामध्ये प्रगती दे, ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, धन्यवाद ब्रह्मांड, ब्रह्मांड मी तुझ्यावर प्रेम करतो. पाण्याचं तर आपण ते अफर्मेशन केलेलं आहे. आता ब्रह्मांडासाठी सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे काही गोष्टी. त्यानुसार ब्रह्मांडाला आपण धन्यवाद द्यायचा आहे, मी प्रेम करतो म्हणायचं आहे. आणि हे असं पाणी तुम्ही रोज प्यायचं आहे. तोपर्यंत तुमची शिक्षणामध्ये किंवा इतर ठिकाणी प्रगती होत नाही. समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा
पैसे मिळवायचे आहेत, संपत्ती मिळवायची आहे, मोठं शिकून व्हायचं आहे, परदेशी शिक्षण घ्यायचं, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, ते करून बघा. यांनी काही तुम्हाला वेगळा असा चमत्कार होणार नाही, पण तुम्हाला एक प्रेरणा मिळेल, एक स्फूर्ती मिळेल आणि तुमचं लक्ष एकाग्र होईल या टेक्निकमुळे. त्याचा फायदा तुम्हाला निश्चित तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतो आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला मदत होऊ शकते.